माझटलं का म्हणून फुकाट. आणि मग ह्या औलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे. याने मी घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल औलादी ह्या यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकडी, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र, संगत चैन खोलायची ते मुतायचं आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे? खरंय का खोटे? हो, मूत पेते ते एकमेकाचं. महाराज एकाला बंगली बांधतील आणि गाड्या घेती आणि आईवरून सांगती पप्पू येईल बर का, दरवाजा उघडा ठेवा. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईपर्यंत. पोर 10 रुपयाला तर आई म्हणती कुठं कायम प्याते, मग आणून ठोच जाय फ्रीज मध्ये देत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं का त्याला? अय जमायचं नाही मग तो का आला देवाला सोडाय ठोला त्याला पाहिले हो बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याचा त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण? कुठे आम्ही? अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावलीला नको बांधू, पाणी पाजून चारा घाल. आयुष्यभर या बिचाऱ्याने कष्टच करत का? 80% घरांमधलं वाटुळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं. खुशाल तुम्ही मोरकासारख्या नवऱ्याला कमी लेखता पोराची बाजू घेता, म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही? अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बनियन माळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर गाठ मारली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला, त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार भंगार काट्यांची तुम्ही बाजू घेणार. कोणत्या गाठ्यात बसत आहे? आयुष्यभर त्यांनी पापच करायचे का? त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावं? त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असावा? अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं, घर बांधलं का एअर खांदायची, एअर खांदलं का पोरग सांभाळायचं, पोरग सांभाळायचं का पुन्हा बोरग करतं झालं. म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे. म्हणजे कष्ट करणाऱ्यांनी फक्त कष्टच करून मारायचं. हा कोणता न्याय? कोणता न्याय हा? तुम्ही नक्की